हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 22 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, आसाम्स ब्रेव्हहार्ट लचित बारफोकन या पुस्तकाचे कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, अमित शहा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकताच या पुस्तकाचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे। हे पुस्तक लिहिलेलं आहे कुमार दत्ता यांनी, आसाम्स ब्रेव्हहार्ट लचित बारफोकन, आणि याचं अनावरण करण्यात आलेलं आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते। आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी या पुस्तकाचे अनावरण करण्यात आलेलं आहे। या पुस्तकामध्ये आसाममधील एक योद्धा लचित बारफोकन यांचे वर्णन केलेलं आहे। या पुस्तकाचे राज्य सरकारने इंग्रजीमध्ये देखील प्रकाशन केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच WHO कोणत्या देशाला मलेरियामुक्त देश घोषित केलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, केप वर्दे। केप वर्दे या देशाला नुकताच WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियामुक्त देश म्हणून घोषित केलेलं आहे। मलेरियामुक्त होणारा तिसरा देश ठरलेला आहे। म्हणजे केप वर्दे हा जो देश आहे, जागतिक आरोग्य संघटनेने केप वर्दे या देशाला मलेरियामुक्त देश घोषित केलेला आहे। केप वर्दे हा देश सध्या मॉरिशस आणि अल्जेरियानंतर मलेरियामुक्त होणारा तिसरा देश ठरलेला आहे। तसेच मालदीव देश 2015 आणि श्रीलंका 2016मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून मलेरियामुक्त घोषित करण्यात आले होते। भारताला अजूनपर्यंत मलेरियामुक्त घोषित केलं गेलेलं नाही आहे, तर जागतिक आरोग्य संघटने मलेरियामुक्त घोषित केलेलं आहे। जागतिक आरोग्य संघटना स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948। मुख्यालय आहे जिनेवामध्ये आणि सध्या अध्यक्ष आहे डॉक्टर टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस। पुढचा प्रश्न पाहूया। माय स्कूल माय प्राईड अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये माय स्कूल माय प्राईड हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू यांनी या माय स्कूल माय प्राईड या अभियानाची सुरुवात राज्यामध्ये केलेली आहे। सरकारी शाळांमधील शिक्षण गुणवत्तेमध्ये क्रांती घडवून आणणे हा या अभियानाचा उद्देश आहे। हे अभियान राष्ट्रीय शिक्षण 2020 नुसार सुरू करण्यात आलेलं आहे। तर हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा। मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला। पुढचा प्रश्न पाहूया। जातनिहाय जनगणना सुरू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश हे राज्य जातनिहाय जनगणना सुरू करणारे बिहारनंतर देशातील दुसरे राज्य ठरलेलं आहे। पहिलं राज्य आहे बिहार आणि आता ही जातीय जनगणना करणारे आंध्र प्रदेश हे देशातील दुसरे राज्य ठरलेले आहे। तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने 28 जानेवारी 2024पर्यंत ही जनगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे। राज्य सरकार 94 वर्षामध्ये पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना करत आहे आणि या जनगणनेच्या माध्यमातून सरकार SC आणि ST यांचे राज्यातील प्रमाण किती आहे हे समजण्यासाठी ही जातीनिहाय जनगणना करत आहे। तर आंध्र प्रदेशमध्ये होणार आहे। आंध्र प्रदेश राजधानी आहे अमरावती। मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी आणि राज्यपाल आहेत S अब्दुल नझीर। पुढचा प्रश्न पाहूया। पेप्सिको इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाला नियुक्त केलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जागृत कोटेचा। जागृत कोटेचे यांची पेप्सिको इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे। तर पेप्सिको कंपनी आहे यांनी अहमद अल शेख हे या अगोदरचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि यांच्या जागेवर आता जागृत कोटेचा यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। कोटेचा मार्च 2024पासून या पदाचा पदभार सांभाळतील। पेप्सिको ही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे। स्नॅक्स तसेच शीतपेय निर्माण करणारी ही कंपनी आहे आणि हिचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 2024 वर्षासाठी किती बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 19। 19 बालकांना 2024 या वर्षासाठीचा जो पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे। तर 19 जणांना देण्यात आलेला आहे। धाडस, कला, संस्कृती, पर्यावरण, नाविन्यता, विज्ञान आणि प्रौद्योगिक, सामाजिक सेवा आणि क्रीडा श्रेणीमध्ये हे राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जातात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवनामध्ये हे पुरस्कार 19 बालकांना प्रदान करण्यात आलेले आहेत। 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 18 जणांना हे दिलेलं आहे आणि यामध्ये 9 मुले आणि 10 मुली यांचा समावेश आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अजित सिंह गिल यांचं नुकताच निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही। हॉकी आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्राशी ते संबंधित होते अजित सिंह गिल आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे। सिंगापूरमधील सर्वात वयस्कर ऑलिम्पियन आणि भारतीय वंशाचे
जे राष्ट्रीय हॉकी खेळाडू होते हे अजित सिंह गिल आणि यांचं नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी 1948 ते 1951पर्यंत सेलंगोर इंडियन असोसिएशनसाठी आणि 1950मध्ये सेलंगोर राज्यासाठी हॉकी आणि क्रिकेट हे खेळलेलं आहे आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांना बिग हिटिंग सिख या नावाने देखील ओळखलं जायचं. पुढचा प्रश्न पाहूया. मदर मिल्क बँकची स्थापना कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पंजाब या राज्यामध्ये या मदर मिल्क बँकेची नुकताच स्थापना करण्यात आलेली आहे. तर मदर मिल्क बँक ही काय संकल्पना आहे, तर हे जे आहे एक नॉन प्रॉफिट कन्सर्नवर चालणारी बँक आहे. यामध्ये नवजात बालकांसाठी आईचे दूध सुरक्षित साठवून ठेवलं जाणार आहे. पंजाबमधील मोहाली येथे डॉक्टर बी आर आंबेडकर राज्य चिकित्सा संस्थान या ठिकाणी पायलट प्रोजेक्टच्या स्वरूपात पहिली मदर मिल्क बँक स्थापन केली गेली आहे. या मदर मिल्क बँकच्या माध्यमातून ज्या बालकांना काही कारणास्तव त्यांच्या आईचे दूध स्तनपान करण्यास मिळत नाही त्यांना या बँकेच्या माध्यमातून दूध हे पुरवलं जाणार आहे. तर पंजाबमध्ये सुरू करण्यात आलेला आहे हा प्रोजेक्ट. पंजाबची राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित. पुढचा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये नुकताच या खेलो इंडिया यूथ गेम्स 2024ची सुरुवात ही झालेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालेलं आहे. 6व्या खेलो इंडिया यूथ गेम्स आहेत ह्या वर्षीच्या. 19 ते 31 जानेवारीपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत. तामिळनाडूमधील चेन्नई, त्रिची, मदुरै आणि कोइंबतूर या शहरांमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत. 2023च्या इंडिया यूथ गेम्सचे आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलं होतं आणि यामध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. तर हरियाणा दुसऱ्या आणि मध्य प्रदेशने तिसरे स्थान या स्पर्धांमध्ये प्राप्त केलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये 8 अमृत प्रकल्प सुरू केला आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सोलापूर. सोलापूरमध्ये महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये हे जे आहेत 8 अमृत प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेले आहेत. तर नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सोलापूर दौऱ्यामध्ये असताना सुमारे 2000 कोटी रुपयांच्या 8 अमृत म्हणजे अमृतचं फुल फॉर्म होतं अटल मिशन फॉर रिजोव्हेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या प्रकल्पांची पायाभरणीही केलेली आहे. आणि या कार्यक्रमादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील 10,000 लाभार्थ्यांना PM स्वनिधीच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे वितरण देखील केलेलं आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान गरीब कल्याण योजना पुढील 5 वर्षांपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पक्के पागा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश राज्यामधील हा उत्सव आहे पक्के पागा हॉर्नबिल महोत्सव आणि हा नुकताच आयोजित करण्यात आलेला होता. पांगा हॉर्नबिल जो उत्सव आहे याची 9वी आवृत्ती होती ही आणि अरुणाचल प्रदेशमधील पक्के केसांग जिल्ह्यातील सेजोसा येथे यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 18 ते 20 जानेवारी दरम्यान या उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. हॉर्नबिल पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हा उत्सव साजरा केला जात असतो. सन 2015मध्ये या उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या पक्की व्याघ्र प्रकल्पात हॉर्नबिल पक्ष्याच्या 4 प्रजाती आढळतात. संस्कृती उत्सवांच्या पलीकडे शिकार आणि वृक्षतोड यांसारख्या हानिकारक प्रथांपासून दूर राहून पर्यायी उत्पन्नाचे स्रोत स्थापित करणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतीच सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दलजीत सिंग चौधरी यांची नुकताच सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे. वरिष्ठ IPS अधिकारी आहेत दलजीत सिंग चौधरी आणि यांना सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. 1990च्या उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. सध्या CRPFचे विशेष महासंचालक म्हणून ते कार्यरत आहेत. 2025पर्यंत त्यांची ही नेमणूक असणार आहे सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून. सशस्त्र सीमा बल हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली 5 केंद्रीय सशस्त्र बलापैकी एक आहे. चीन भारत युद्धानंतर चीनी सैन्यांच्या कारवायांचा प्रतिकार करण्यासाठी 1963मध्ये सशस्त्र सीमा बलाची स्थापनाही करण्यात आली होती. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.